पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो 15,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलेला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निर्णय सुद्धा याबद्दल घेण्यात आला आहे की 15,000 जागांसाठी पोलीस भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि पोलीस भरतीमध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आमचे ग्राउंड असते आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला मेन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोलीस भरतीचा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी निर्णय तर घेण्यात आला आहे, पण ही भरती केव्हा निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे आणि ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, या भरतीची पूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघत आणि 15,000 जागांसाठी ही भरती निघत आहे, कारण की मंत्रिमंडळामध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 12 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे, लक्षात ठेवा। तर 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती निघत आहे। तर पोलीस भरतीमध्ये जे पद असणार आहे तर 10वी पास साठी आपल्याला बॅट्समन मध्ये फॉर्म भरता येते, त्यानंतर SRPF झालं, पोलीस चालक झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस शिपाई झालं, तर यामध्ये आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे पोलीस भरतीमध्ये। तर जे बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृहाचं जे पद आहे, तर यामध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 28 वर्षापर्यंत लागते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर जे चालकचं जे पद आहे तर चालक पदामध्ये जे वयोमर्यादा लागते तर 19 ते 28 वर्षापर्यंत चालक पदामध्ये वयोमर्यादा आहे। SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 19 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आणि SRPFचं जे पद आहे तर SRPF मध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 25 वर्षापर्यंत लागते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर SRPF मध्ये 18 ते 30 वर्षामध्ये पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, तर आता जे विद्यार्थी मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला आहे की 15,000 जागांसाठी ही पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे म्हणून, आणि त्याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये फॉर्म सुद्धा चालू या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर सोमवार जर आपण पाहिलं तर सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणूक आहे तर ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये एक लक्षात ठेवा। आणि ही भरती निघण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे पोलीस भरतीचे, हे जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीच्या पोलीस भरती निघण्याचं जे कारण आहे तर सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यांना सुद्धा सांगायला होते की आम्ही एवढ्या जागा या ठिकाणी काढल्या आहे म्हणून एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जे महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे तर यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही या ठिकाणी 10,000 जागांसाठी काढणार आहे, पण आता ते 15,000 वर या ठिकाणी गेला, एक लक्षात ठेवा। 15,000 जागांसाठी ही भरती निघणार आहे आणि जेव्हा सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस जेव्हा सुद्धा घोषणा करते तर नक्की त्या ठिकाणी भरती काढते, कारण की आपण इथून जर 1-2 वर्ष अगोदर जर पाहिलं 2023 आणि 2024 मध्ये जवळपास 35 ते 36,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती त्यांनी काढली होती। तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आता जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, लक्षात ठेवा, पंचायत समिती झालं, जिल्हा परिषद झालं, त्याचबरोबर महानगरपालिका झालं आणि आचारसंहिता ज्या लागणार आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये लागणार आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म चालू कसे होणार आहे, कारण की आचारसंहिता असल्यामुळे फॉर्म चालू या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा। तर आपले जे या ठिकाणी फॉर्म चालू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्याला या भरतीचे पोलीस भरतीचे फॉर्म भरणे पाहायला भेटणार आहे। नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरणे या ठिकाणी चालू राहू शकते आणि त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड चालू या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर आपला असा वैयक्तिक या ठिकाणी अंदाज आहे, कारण की समोर निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या दरम्यान जे विद्यार्थी मित्रांनो जे आचारसंहिता लागल्या राहते तर आचारसंहितामध्ये कोणतीही जाहिरात त्या ठिकाणी काढल्या जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरती जे या ठिकाणी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या
झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि तब्बल 15,000 जागांसाठी ही मोठी या ठिकाणी भरती तुमच्यासाठी निघून येत आहे। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। तर पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे। तर उंची जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि SRPF मध्ये जे उंची लागते तर SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि आपण ग्राउंडचं जर पाहिलं जे पोलीस शिपाई आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आहे, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन आहे, तर ह्या 3 पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड महिला उमेदवारांचं होणार आहे। आणि त्याचबरोबर जे चालकचं जे पद आहे तर चालक पदामध्ये 2च इव्हेंट आहेत। तर चालक पदामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचं होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे या ठिकाणी 20 मार्कासाठी, तर अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड होणार आहे। आणि त्याचबरोबर SRPF मध्ये जर आपण पाहिलं तर SRPF मध्ये 100 मार्काचं ग्राउंड असते, तर ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटांमध्ये तुम्ही मारले तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर गोळा फेक आहे 25 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPF मध्ये असते। आणि SRPFचा जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर 90च्या वरती आपल्याला फिजिकलमध्ये मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं ग्राउंड आपल्याला भेटू शकते। SC, OBC, EWS, NTV जो आपण SBC, SCBC कोणती कॅटेगरीची असेल तर ठीक आहे, फक्त EWS कॅटेगरी म्हणा आणि SC, ST कॅटेगरीचा कटऑफ थोडाफार कमी त्या ठिकाणी जाते, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढा या ठिकाणी कटऑफ त्या ठिकाणी 90च्या वरती लागते SRPFचा, कारण की पेपर जर पास व्हायचा असेल तर 90च्या वरती आपल्याला मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला पेपर त्या ठिकाणी भेटण्याचे जास्त चान्सेस असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये ग्राउंड होणार आहे SRPF मध्ये। आणि त्याचबरोबर पेपर ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे पोलीस भरतीमध्ये तर पेपर असणार आहे SRPFचा पेपर, पोलीस चालक झालं, पोलीस बॅट्समन झालं, पोलीस कारागृह झालं आणि त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, तर सर्वांचा जो पेपर आहे सेमच सिलेबस आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असा टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, लक्षात ठेवा। आणि पेपर जो असतो हा ऑफलाईन पद्धतीने पेपर असतो, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर पेपरमध्ये 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यावं लागते, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते मायनस या ठिकाणी झाले असते। तर येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघत आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी जास्त आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।